हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत न्यूसन्स इन टॉर्ट लॉ. म्हणजेच काय, टॉर्ट लॉची जी आपण सिरीज बघतोय त्यामध्ये न्यूसन्स हा एक पॉईंट आहे जो की आपल्याला LLB, नेट सेट असू दे किंवा AIBची एक्झाम असू दे किंवा डे टू डे लाईफमध्ये म्हणा किंवा कोर्ट प्रॅक्टिसमध्ये सुद्धा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. आता न्यूसन्सला मराठीत काय म्हणतात तर उपद्रव करणे किंवा त्रास देणे किंवा त्रासदायक कृत्य करणे म्हणजेच न्यूसन्स कमिट करणं. त्यालाच आपण डे टू डे लाईफमध्ये काय म्हणतो की अनॉयन्स करणे. ह्या सगळ्या गोष्टी न्यूसन्समध्ये कव्हर होतात. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन न्यूसन्स म्हणजे काय ते थोडक्यात समजावून सांगते. आता A आणि B या दोन व्यक्ती शेजारी आहेत. या व्यक्तीचा राईट आहे की त्याची प्रॉपर्टी वापरणे किंवा त्या प्रॉपर्टीला त्याला हवं तसं एन्जॉय करणं. तसाच राईट Bला सुद्धा आहे. पण दोघांची एकमेकांविरुद्ध ड्युटी आहे की दोघांना हार्मफुल होईल असं कोणताही ॲक्ट त्यांनी करू नये. पण A व्यक्ती त्याच्या प्रॉपर्टीमध्ये झोपले किंवा काहीतरी एन्जॉय करते, शांततेत राहते करते आणि Bने काय केलं की रात्री 2 वाजता येऊन मोठमोठ्यानं डॉल्बी वाजवायला सुरुवात केली. तर Bचा जो राईट टू स्लीपचा अधिकार आहे तो अधिकार व्हायलेट होतो. म्हणजे त्याची प्रॉपर्टी जो तो एन्जॉय करतोय तर प्रॉपर्टीत तशा शांततेने राहण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार B व्यक्ती इन्फ्रिज करते. म्हणजेच काय करते तर B ही A विरुद्ध न्यूसन्स कमिट करते. न्यूसन्स म्हणजे काय, न्यूसन्स कधी कमिट होतो, न्यूसन्स हा सिव्हिल रॉंग आहे का तो क्रिमिनल रॉंग आहे, मग न्यूसन्सचे प्रकार काय आहेत, या समोरच्या व्यक्तीला काय दिले किंवा समोरच्या व्यक्तीला काय डिफेन्सेस दिलेत, हे सगळं आपण या लेक्चरमध्ये आज बघणार आहोत. न्यूसन्स म्हणजे काय तर त्रास देणे किंवा एखाद्या व्यक्तीला गैरसोयील असे कृत्य करणे. एखाद्या व्यक्तीला गैरसोयी होईल असे कृत्य कमिट करणे म्हणजेच काय तर उपद्रव करणे. उपद्रव करण्याला पण न्यूसन्स असे म्हणतो. आता हा झाला याचा मराठी मिनिंग. आता आपल्याला पेपर इंग्लिशमध्ये लिहायचं आहे त्यामुळे न्यूसन्सबद्दल थोडक्यात आपल्याला इंट्रोमध्ये तरी काहीतरी लिहायला पाहिजे. आता न्यूसन्स म्हणजे काय तर अनलॉफुल इंटरफेरन्स विथ अ पर्सन्स यूज और एन्जॉयमेंट ऑफ लँड और सम राईट ओव्हर और इन कनेक्शन विथ इट. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीचा लँड यूज करण्याचा राईट असू दे किंवा ते लँड यूज करण्याबद्दलचा राईट असू दे किंवा त्या लँड संबंधी काही बेनिफिट अरायजेस होत असतील किंवा एन्जॉयमेंट करण्याचा जो राईट असतो त्या राईटमध्ये अनलॉफुली इंटरफेरन्स करणे आणि त्या व्यक्तीचा जो कम्फर्ट आहे किंवा त्या व्यक्तीचा त्या प्रॉपर्टीबद्दल सेफ्टी असेल, राईट असेल, तो राईट इन्फ्रिज करणे म्हणजेच काही न्यूसन्स कमिट करणे. आता न्यूसन्स कमिट करण्यासाठी आपल्याला दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीत जाण्याची गरज आहे का तर नाही. न्यूसन्स आपण आपल्या प्रॉपर्टीत राहून दुसऱ्यांना त्रासदायक होईल असे कृत्य करणे म्हणजेच काय न्यूसन्स कमिट करणे. म्हणजेच काय, न्यूसन्स कमिट करण्यासाठी आपल्याला दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीत जाण्याची कसलीही गरज नाही आहे. आता याचे एक्झाम्पल काय असतील तर नॉईज पोल्युशन म्हणा, व्हायब्रेशन, हीट, स्मोक, स्मेल, फ्युम्स असतील किंवा वॉटर, गॅस लिकेज करणे, इलेक्ट्रिसिटी, एक्सकॅव्हेशन और डिसीज प्रोड्युसिंग जर्म्स वगैरे हे सगळे याचे एक्झाम्पल आहेत. आता न्यूसन्स म्हणजे काय तर स्वतःच्या प्रॉपर्टीत राहून दुसऱ्यांना हार्म कॉज करणे किंवा त्यांचा जो राईट आहे तो राईट इन्फ्रिज करणे. आणि ट्रेसपासमध्ये पण काय आहे तर दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीत जाऊन राईट इन्फ्रिज करणे. त्यांचा दोन्ही कन्सेप्ट सेम वाटतात पण दोन्हीमध्ये मायनर डिफरन्सेस आहेत. ते एकदा आपण समजून घेऊया. आता ट्रेसपास म्हणजे काय तर ट्रेसपास आणि याच्यामध्ये ट्रेसपासचा मराठी मिनिंग काय होतं तर अतिक्रमण करणे म्हणजेच काय दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीत स्वतःचा राईट सांगणे. आणि न्यूसन्समध्ये काय असतं तर त्रासदायक कृत्य करणे. तोही कसं असतो दुसऱ्यांचा राईट इन्फ्रिज करत असतो. आता दोन्हीमधला पहिला डिफरन्स काय आहे तर ट्रेसपासमध्ये डायरेक्ट फिजिकल इंटरफेरन्स असतो. म्हणजे काय, ट्रेसपास कमिट करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये जाणं गरजेचं असतं. जोपर्यंत तुम्ही एखाद्याच्या प्रॉपर्टीत जात नाही, तिथली वस्तू चोरत नाही तोपर्यंत ती चोरत नाही किंवा त्या एखाद्या वस्तूला हात लावून तो त्यांचा जो लिगल राईट असतो शांततेत राहण्याचा किंवा संयमाने राहण्याचा वगैरे तो राईट इन्फ्रिज करत नाही तोपर्यंत ट्रेसपास कमिट होत नाही. आणि न्यूसन्समध्ये काय असतो तर इनडायरेक्ट फिजिकल इंटरफेरन्स असतो. म्हणजेच काय तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीत जाणे गरजेचं नसतं. म्हणजे आपण आपल्या प्रॉपर्टीत राहायचं आणि दुसऱ्यांना त्रास द्यायचा. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की आपल्या घरात तंबाखू भाजणे. आपल्या घरात तंबाखू भाजायच्याने शेतकऱ्यांना ठसका उठवून द्यायचा. दुसरा यामधला मेजर डिफरन्स आहे तो म्हणजे की ट्रेसपास इज इंटरफेरन्स ऑफ पर्सन्स पोजेशन ऑफ लँड. म्हणजेच काय दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीत जाऊन त्यांचा जो राईट टू पोजेशन आहे तो पोजेशनचा राईट इन्फ्रिज करणे म्हणजे त्या प्रॉपर्टीत जाऊन इंटरफेरन्स करणे.
तरच ट्रेसपास कमिट होतो. आणि न्यूसन्समध्ये काय, इन न्यूसन्स देर इज इंटरफेरन्स विथ पर्सन्स यूज और एन्जॉयमेंट ऑफ लँड. म्हणजे काय, आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीत जाण्याची गरज नाही आहे. त्यांचा फक्त जो एन्जॉय करण्याचा राईट आहे किंवा ती प्रॉपर्टी वापरण्याचा जो राईट आहे त्या राईटला इन्फ्रिज करणे. तिसरा यामध्ये फरक आहे ट्रेसपासमध्ये आणि न्यूसन्समध्ये की ट्रेसपास इंटरफेरन्स इज ऑलवेज थ्रू सम मटेरियल और टँजिबल ऑब्जेक्ट. आता टँजिबल ऑब्जेक्ट म्हणजे काय की आपल्या जे डोळ्याने दिसू शकतात अशी. म्हणजे काय, तुम्ही एखाद्याच्या प्रॉपर्टीतलं झाड असेल तर त्या झाडाला जाऊन कुऱ्हाडीनं तोडणे किंवा काय, मग ते दिसतं ना डोळ्यांना की हे, त्यालाच टँजिबल फॉर्म असं म्हणतात. किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये डायरेक्ट जाणे, त्या प्रॉपर्टीमध्ये घुसणे, म्हणजेच काय, तुम्ही जाताना दिसता येताना दिसता, त्याला काय म्हणतो आपण, ट्रेसपास कमिट केलं. आता न्यूसन्ससाठी काय, तर न्यूसन्स कॅन बी कमिटेड थ्रू द मीडियम ऑफ इनटँजिबल ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, तर डोळ्याने दिसण्यासारखी गरज नाही. आता समजा तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीत असा काहीतरी स्मेल वगैरे बनवता किंवा काय, तर त्यासाठी तुम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीत जाण्याची गरज नाही आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीमध्ये मटनचं शॉप ओपन केलं आहे किंवा नॉनव्हेज कटिंग वगैरे करताय, त्यासाठी तुम्ही त्या शेजाऱ्यांच्या प्रॉपर्टीत जात नाही, पण त्यांना त्याचा घाण वास जात असतो. म्हणजेच काय केला तुम्ही, न्यूसन्स कमिट केला. आणि तो कसा असतो, इंटँजिबल फॉर्ममध्ये असतो. आता यामधला नेक्स्ट डिफरन्स आहे की ट्रेसपास हा ॲक्शनेबल परसे असतो. म्हणजेच काय, त्यासाठी तुम्हाला स्पेशल डॅमेजेस प्रूफ करण्याची गरज नाही आहे. समोरच्या व्यक्तीचा राईट इन्फ्रिज झाला आहे म्हणजे ज्यांनी राईट इन्फ्रिज केला आहे त्यांनी डॅमेजेस देणे तिथं बंधनकारक असतं. आता न्यूसन्समध्ये काय, तर स्पेशल डॅमेजेस मस्ट बी प्रूव्ह. म्हणजेच काय, तर ज्यावेळी न्यूसन्स कमिट होईल त्यावेळी ज्या व्यक्तीविरुद्ध न्यूसन्स कमिट केला आहे त्यांनी काय ते स्पेशल डॅमेजेस झालेत म्हणजे त्यांना नुकसान झालं हे प्रूफ करणं गरजेचं असतं. हा झाला ट्रेसपास आणि न्यूसन्समधला मेजर डिफरन्स. आता न्यूसन्सचे 2 प्रकार पडतात. एक आहे पब्लिक न्यूसन्स आणि दुसरा आहे प्रायव्हेट न्यूसन्स. आता पब्लिक न्यूसन्स म्हणजे काय, तर प्रॉपर्टी ॲट लार्जच्या विरुद्ध जे न्यूसन्स कमिट होतात त्याला पब्लिक न्यूसन्स म्हणतात. आणि प्रायव्हेट न्यूसन्स म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीचा एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या विरुद्ध टॉर्ट कमिट होतं, म्हणजेच काय, तर सिव्हिल रॉंग कमिट होतो, त्याला आपण प्रायव्हेट न्यूसन्स म्हणतो. आता ह्या पब्लिक न्यूसन्स आणि प्रायव्हेट न्यूसन्स हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पब्लिक न्यूसन्स. आता पब्लिक न्यूसन्स म्हणजे काय, तर त्याला आपण मराठीत सार्वजनिक त्रासदायक कृत्य असं म्हणतो किंवा सार्वजनिक उपद्रव करणे. आता पब्लिक न्यूसन्सचा मीनिंग काय एकदा बघूया. पब्लिक न्यूसन्स म्हणजे इंटरफेरन्स विथ द राईट ऑफ पब्लिक इन जनरल. म्हणजेच काय, तर पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीचा राईट इन्फ्रिज न करता, म्हणजेच काय, राईट ऑफ पब्लिक इन जनरल आहे, तर पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीचा राईट न इन्फ्रिज करता मोठ्या प्रमाणात जी जनता आहे किंवा लोक आहेत त्या लोकांना अफेक्ट करणं, त्या लोकांचा जो राईट आहे त्या राईटमध्ये इंटरफेरन्स करणे होय. आता हा जो पब्लिक न्यूसन्स आहे याला क्राईम म्हणून कन्सिडर केलेला आहे. म्हणजेच काय, ज्यावेळी पब्लिक न्यूसन्स कमिट होईल त्यावेळी त्याला डॅमेजेस नाही तर त्याला पनिशमेंट दिली जाईल. म्हणजे पब्लिक न्यूसन्स हा पनिशेबल ऑफेन्स आहे. आता याचा एक्झाम्पल एकदा बघूया. एखाद्या रस्त्यामध्ये खड्डा खणणं किंवा रस्त्यामध्ये वाळूचा ढिगारा किंवा खडीचा ढिगारा आणून ओतणे. आता यामुळे काय होणार आहे, तर त्या रस्त्यावरून 1-2 व्यक्ती ये जा करत नसतात, त्या रस्त्यावरून भरपूर व्यक्ती येत जात असतात. मग त्या जर लोकांचा येण्या जाण्याचा राईट आहे तर राईट इन्फ्रिज होणार आहे. म्हणजेच काय, येता जाता त्या लोकांना अडथळा होणार आहे. मग तुम्ही काय कमिट केला, तर तिथं पब्लिक न्यूसन्स कमिट केला. कारण रस्त्यावरती जाण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे, तिथं पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीचा अधिकार नसतो. एखाद्या व्यक्तीचा अधिकार असता तर तो प्रायव्हेट न्यूसन्समध्ये कमिट झाला असता. पण रोड हा पब्लिक आहे, पब्लिकसाठी खुला असतो, मग त्यामुळं पब्लिक मोठ्या प्रमाणात अफेक्ट होणार आहे, म्हणून त्याला पब्लिक न्यूसन्स असं म्हणायचं. पब्लिक न्यूसन्स असं कन्सिडर केलं जातं. आणि याला पब्लिक न्यूसन्सला क्राईम म्हणून कन्सिडर करण्याचा अजून एक उद्देश म्हणजे, समजा ज्यावेळी मोठ्या प्रमाणात लोक अफेक्ट होणार आहेत त्यावेळी प्रत्येक व्यक्ती उठून सेपरेट सूट फाईल करणार आणि सेपरेट सूट फाईल केल्यामुळं कोर्टावरती जे बर्डन आहे, म्हणजे सूट डिस्पोज करण्याचं जे बर्डन आहे ते बर्डन वाढणार आहे किंवा कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात दावे प्रलंबित राहणार आणि लोकांना वेळेत न्याय मिळणार नाही. त्यामुळं याला पब्लिक न्यूसन्सला क्राईम म्हणून कन्सिडर केलेलं आहे आणि यामध्ये पनिशमेंटसुद्धा दिलेली आहे. आता अशा वेळी काय करायला पाहिजे, तर पब्लिक न्यूसन्समध्ये स्पेशल आणि पर्टिक्युलर डॅमेजेस प्रूफ करावे लागतात. यामध्ये एक इम्पॉर्टंट केस लॉ आहे तो आपण बघूया. डॉक्टर रामराज सिंग वर्सेस
डॉक्टर रामराज सिंग वर्सेस बाबूलाल. या केसमध्ये या केसच्या फॅक्ट एकदा आपण समजून घ्या. यामध्ये काय होतं तर प्लेंटिफ हा मेडिकल प्रॅक्टिशनर होता आणि डिफेंडंटची ग्राइंडिंग मशीन होती, वीट बनवण्याची मशीन होती. आता झालं असं की प्लेंटिफ आणि डिफेंडंट समोरासमोर राहत होते. म्हणजे जो प्लेंटिफचं क्लिनिक होतं तर डिफेंडंटच्या जे कारखाना होता किंवा जे मशीन हे केलेले एस्टॅब्लिश केलेल्या तिथून जवळपासच होता. आणि त्यामुळे असं होत होतं की ज्यावेळी ते मशीन विटा बनवण्याचे काम चालू असायचं त्यावेळी ते जे क्लिनिक आहे त्या क्लिनिकमध्ये त्याची डस्ट जायची. त्यामुळे तिथला जो ॲटमॉस्फिअर होता तो सुद्धा पोल्युटेड झालेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जे डस्ट होती ती डस्ट जी होती ती जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांच्या जे कन्सल्टिंग चेंबर होतं त्या चेंबरमध्ये सुद्धा जात होती. त्यामुळे डॉक्टर ॲज वेल एज तिथे जे पेशंट येत होते ते पेशंटसुद्धा त्यामुळे इन्फ्लेक्टेड होत होते. म्हणजेच काय त्या डॉक्टरांसोबत पेशंटनासुद्धा इनकन्व्हिनियन्स होत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये पडदे लावलेले होते त्या पडद्यावरती सुद्धा ती डस्ट एवढी साठायची की सहज डोळ्याने बघितली तरी दिसत होती. यामुळे डॉक्टरांचा जो राईट होता, राईट टू एन्जॉय प्रॉपर्टी करण्याचा, तो राईट अफेक्ट होत होता. आणि त्यांचा जो राईट टू हेल्थ होता ते देखील अफेक्ट होत होतं. त्यामुळे ते गेले प्लेंटिफ होते ते गेले कोर्टामध्ये. आणि कोर्टामध्ये त्यांनी जे डिफेंडंट होते म्हणजे जे वीट बनवण्याचा ज्यांचा कारखाना होता त्यांच्या विरुद्ध सूट फाईल केली. आणि त्यामध्ये त्यांनी डॅमेजेस क्लेम केले. मग या कोर्टाचा ज्यावेळी या केसचा ज्यावेळी निकाल देत होते त्यावेळी कोर्टाने यामध्ये असं कन्सिडर केलं, म्हणजे यामध्ये कोर्टाने असं हेल्ड धरलं की स्पेशल डॅमेजेस हे प्लेंटिफने प्रूफ केलेले आहे आणि डिफेंडंटच्या विरुद्ध परमनंट इंजेक्शन देण्यात येतं की त्यांनी यानंतर कधीही तिथं वीट वगैरे बनवायचे नाहीत. ही झाली डॉक्टर रामराज सिंग वर्सेस बाबूलाल केस. म्हणजेच काय, हा पब्लिक न्यूसन्स होता कारण डॉक्टर ॲज वेल एज तिथं पेशंटसुद्धा त्यामध्ये पेशंटनासुद्धा इनकन्व्हिनियन्स होत होतं. यानंतर आपण एक एक्झाम्पल बघूया की पब्लिक न्यूसन्स म्हणजे नेमकं काय येतं. की समजा एखाद्याच्या प्रॉपर्टीमध्ये, एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीची प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि त्या व्यक्तीच्या विदाऊट परमिशन तिथे जर तुम्ही बॅनर लावत असतील किंवा होर्डिंग्स किंवा तिथं पोस्टर वगैरे लावले जात असतील तर अशा केसेसमध्ये न्यूसन्स जो कमिट होतो तो पब्लिक न्यूसन्स आहे असं कन्सिडर केलं जातं. म्हणजेच तो पब्लिक न्यूसन्स असतो. यानंतर आपण बघणार आहोत सेकंड काइंड म्हणजेच न्यूसन्सचा दुसरा प्रकार जो की आहे प्रायव्हेट न्यूसन्स. त्यालाच टॉर्ट ऑफ न्यूसन्स असं सुद्धा म्हटलं जातं. आता प्रायव्हेट न्यूसन्सला सिव्हिल रॉंग असं म्हणतात कारण पब्लिक न्यूसन्स हा क्रिमिनलमध्ये येतो, म्हणजे क्राईम आहे असं कन्सिडर केलं आहे. त्यामुळे प्रायव्हेट न्यूसन्स हा सिव्हिल रॉंग आहे. आणि प्रायव्हेट न्यूसन्स कमिट होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी बघितल्या जातात, ज्या की पहिली महत्त्वाची त्यातला इसेन्शियल पॉईंट आहे की अनरिजनेबल इंटरफेरन्स. दुसरा आहे की इंटरफेरन्स विथ द यूज ऑफ एन्जॉयमेंट ऑफ लँड. आणि तिसरा आहे डॅमेजेस. म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीत अनरिजनेबल इंटरफेरन्स केलं असेल तर त्याला प्रायव्हेट न्यूसन्स असं म्हणतो. आणि अशा न्यूसन्समुळे त्या व्यक्तीचा जो राईट टू एन्जॉय आहे किंवा तो राईट टू यूज ऑफ लँड किंवा प्रॉपर्टी यूज करण्याचा जो राईट आहे तो इन्फ्रिज होत असतील किंवा त्या राईटमध्ये त्यांनी समोरच्या व्यक्तीनं जरी इंटरफेरन्स केला तरी देखील प्रायव्हेट न्यूसन्स कमिट झाले असं समजलं जातं. आणि तिसरी गोष्ट, फक्त न्यूसन्स कमिट होऊन गरजेचं नाही आहे, त्यामुळं समोरच्या व्यक्तीला डॅमेजेस होणंसुद्धा गरजेचं आहे. आणि जर असे डॅमेजेस कमिट होत असतील तर तिथं प्रायव्हेट न्यूसन्स कमिट झाला आहे असं कन्सिडर केलं जाईल. आता त्यातला पहिला पॉईंट बघूया, अनरिजनेबल इंटरफेरन्स. म्हणजेच काय, अवास्तव हस्तक्षेप करणं. म्हणजेच काय, एखाद्याच्या प्रॉपर्टीत न सांगता इंटरफेरन्स करणं. तेच एकदा आपण इंग्लिशमध्ये बघूया. इंटरफेरन्स मे कॉज डॅमेज टू द plaintiff's property or may cause personal discomfort to the plaintiff in the enjoyment of property. Every interference is not a nuisance. To constitute a nuisance interference should be unreasonable. म्हणजेच काय,
इंटरफेरन्स कसा पाहिजे, अनरिझनेबल पाहिजे, म्हणजेच काय तर अवास्तव स्वरूपाचा इंटरफेरन्स पाहिजे, हस्तक्षेप पाहिजे. मग त्यामुळे काय पाहिजे तर प्लेंटिफचा जो कम्फर्ट झोन आहे तो कम्फर्ट झोन अफेक्ट झाला पाहिजे. म्हणजेच काय प्लेंटिफला डिस्कम्फर्ट होत असेल तर तिथं इंटरफेरन्स झालाय, अनरिझनेबल इंटरफेरन्स झालाय असं कन्सिडर केलं जाईल. आता यामध्ये एक इम्पॉर्टंट केस लॉ आहे. केसचं नाव आहे स्टर्गेस वर्सेस ब्रिजमॅन. आता याचं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं आपल्या लँग्वेजमध्ये वेगळं पडतं कारण हे थोडे इंग्लिश नाव आहेत. यामध्ये कोर्टानं असं कन्सिडर केलेलं आहे की न्यूसन्स कमिट करण्यासाठी या केसमध्ये कोर्टानं न्यूसन्स कधी कमिट होतो याबद्दल सांगितलेलं आहे. फॉर द पर्पज ऑफ न्यूसन्स इट हॅज टू बी सीन ॲज टू व्हॉट इज रिझनेबल according to the ordinary uses of mankind living in society, or more correctly in particular society. An unreasonable activity cannot be excused on the ground that reasonable care had been taken to prevent it from becoming a nuisance. म्हणजेच काय, एखादा प्रुडंट मॅन आहे, म्हणजे एखादा सद्सद्विवेक बुद्धी आहे, सद्सद्विवेक बुद्धी असलेला व्यक्ती म्हणजे जनरल व्यक्ती ज्या एखाद्या परिस्थितीमध्ये कसं वागेल तसं न वागलेस काय झालं, अनरिझनेबल इंटरफेरन्स केला असं कन्सिडर केलं जाईल. आणि अनरिझनेबल इंटरफेरन्सचा जर तुम्ही अनरिझनेबल इंटरफेरन्समध्ये जर तुम्ही डिफेन्स घेत असाल तर तुम्ही असा डिफेन्स घेऊ शकत नाही की मी तो न्यूसन्स कमिट करण्यासाठी प्रॉपर प्रिकॉशन घेतलेली होती पण तरी देखील हे कमिट झालं आहे असा ग्राउंड डिफेन्स तुम्ही घेऊ शकत नाही. आता यामध्ये एक महत्त्वाची केस लॉ आहे. त्या केसचं नाव आहे राधेश्याम वर्सेस गुरुप्रसाद. आता या केसमध्ये राधेश्याम वर्सेस गुरुप्रसाद या केसमध्ये असं होतं की डिफेंडंटची फ्लोर मिल होती. म्हणजेच काय, डिफेंडंटची पिठाची गिरण होती आणि त्यामुळे प्लेंटिफला प्लेंटिफच्या अगेन्स्ट न्यूसन्स कमिट होत होता. म्हणजेच काय, डिफेंडंटची गिरण ही खालच्या ग्राउंड फ्लोअरला होती आणि प्लेंटिफ हा फर्स्ट फ्लोअरला राहत होता. आणि डिफेंडंटच्या जी गिरण होती त्या गिरणीमुळे प्लेंटिफचा जो राईट होता, राईट टू लिव्ह, राईट टू कम्फर्ट, तो सगळा राईट त्याचे इफेक्ट होत होते. कारण त्या गिरण ज्यावेळी चालू व्हायची त्यामुळे त्यातून जो नॉईज पोल्युशन कमिट व्हायचा किंवा त्यामुळे जे डस्ट निघायची त्यामुळे प्लेंटिफचे हेल्थवरती ॲडवर्स इफेक्ट होत होता. त्यामुळे प्लेंटिफने कोर्टामध्ये डिफेंडंटच्या विरुद्ध केस फाईल केली आणि या केसमध्ये कोर्टाने प्लेंटिफला डिफेंडंटच्या विरुद्ध इंजंक्शन ग्रांट केले आणि प्लेंटिफला यामध्ये डॅमेजेस देण्यासंबंधी आदेश देण्यात आलेले. त्यानंतर यामध्ये आणखीन एक केस आहे इन अप्पाराव वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ तमिळनाडू. यामध्ये जे लाऊडस्पीकर वाजवले जातात त्या लाऊडस्पीकरचे व्हॅल्यूम काय असायला पाहिजे, त्या लाऊडस्पीकरचा आवाज किती डेसिबलपर्यंत असावा किंवा कसा असावा, कोणत्या एरियामध्ये काय व्हॅल्यूम असावा याबद्दलचे गाईडलाईन्स दिलेले होते. आता यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे इंटरफेरन्स विथ द, म्हणजेच काय, प्रायव्हेट न्यूसन्स कमिट होण्यासाठी जो सेकंड इसेन्शियल पॉईंट होता तो आपण बघणार आहोत. तो आहे इंटरफेरन्स विथ द यूज ऑर एन्जॉयमेंट ऑफ लँड. म्हणजेच काय, इंटरफेरन्स मे कॉज आयदर इंजुरी टू द प्रॉपर्टी. आता हा एखाद्या व्यक्तीचा जो राईट टू एन्जॉय राईट ऑफ एन्जॉयमेंट आहे. आता तो एन्जॉयमेंटचा राईट कसा असू शकतो, एकतर प्रॉपर्टी यूज करण्याचा म्हणजेच ती लँड वापरण्याचा किंवा त्या लँडमधून दुसरा काहीतरी उपभोग घेण्याचा जो राईट असतो तो राईट ज्यावेळी अफेक्ट होईल किंवा त्या राईटचं ज्यावेळी व्हायलेशन होईल त्यावेळी आपण काय म्हणू शकतो की इंटरफेरन्स विथ द यूज ऑर एन्जॉयमेंट ऑफ लँड. म्हणजे याचं एक एक्झाम्पल देते. माझी प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टी मी लीजवरती दिली तर माझं काय झालं, राईट टू एन्जॉयमेंट म्हणजे त्या लीजमधून जो मुनाफा येईल तो माझा एन्जॉयमेंटचा राईट आहे. किंवा एखाद्याच्या प्रॉपर्टीतून जाण्याचा जो माझा राईट आहे त्यालाच आपण इजमेंटरी राईट म्हणतो, तो काय झाला, आपला एन्जॉयमेंटचा राईट झाला.
आणि यूज ऑफ लँड म्हणजे काय, एखादी प्रॉपर्टी आहे किंवा माझं शेत आहे, त्या शेतामध्ये मी काहीतरी पीक घेतोय, तर तुम्ही काय करतोय, ती प्रॉपर्टी एन्जॉय करतोय. किंवा घर आहे, घरामध्ये राहण्याचा मी उपभोग घेतोय, म्हणजेच मी घर जी हाऊस प्रॉपर्टी आहे त्या हाऊस प्रॉपर्टीचा यूज करतोय. हा झाला यूज आणि एन्जॉयमेंटमधला डिफरन्स. आता इंटरफेरन्स कसा असू शकतो, आणि जर हे इंटरफेरन्स केला जातो लँडच्या संबंधी किंवा प्रॉपर्टीच्या संबंधी, तर तो एक तर असतो प्रॉपर्टीच्या विरुद्ध, इंजुरी टू द प्रॉपर्टीला होऊ शकतो, प्रॉपर्टी इट सेल्फला, किंवा एखाद्या इंजुरी टू कम्फर्ट और हेल्थ ऑफ ऑक्युपंट्स ऑफ सर्टन प्रॉपर्टी, म्हणजेच तिथं राहणाऱ्या व्यक्तीचा हेल्थ किंवा जो कम्फर्ट झोन असतो त्या कम्फर्टविषयी इंटरफेरन्स असतो, त्यालाच आपण प्रायव्हेट न्यूसन्स म्हणतो. आता इंजुरी टू प्रॉपर्टीला इंजुरी करणे म्हणजे काय, तर ॲन अनऑथराइज्ड इंटरफेरन्स विथ द यूज ऑफ द प्रॉपर्टी ऑफ अनदर पर्सन थ्रू सम ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, तर एखाद्या प्रॉपर्टीचा जो प्रॉपर्टी एन्जॉय करण्याचा, प्रॉपर्टी यूज करण्याचा राईट असतो, त्यामध्ये असं काहीतरी ऑब्जेक्ट इंटरफेअर करायचं, त्यामुळे ते जे प्रॉपर्टी यूज करण्याचा अधिकार आहे तो इन्फ्रीज झाला पाहिजे, आणि तो टँजिबल किंवा इनटँजिबल अशा दोन्ही फॉर्ममध्ये असू शकतो. आणि असा राईट हा ॲक्शनेबल ॲज न्यूसन्स, ॲक्शनेबल परसे असतो. ह्याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. ब्रँचेस ऑफ ट्री ओव्हरहँगिंग ऑन द लँड ऑफ अनदर पर्सन, किंवा इस्केप ऑफ द रूट्स ऑफ ट्रीज, वाटर, गॅस, स्मोक इटीसी ऑन द नेबर्स लँड और इवन बाय व्हायब्रेशन. म्हणजेच काय, आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपण झाड लावतो, पण त्या प्रॉपर्टीची मुळे जाऊन शेजारच्या प्रॉपर्टीचं जे कंपाऊंड आहे म्हणा, किंवा त्यांच्या घराची ज्या भिंती आहेत त्या भिंतीला जर डॅमेज कॉज करत असेल, तर आपण काय करतो, त्यांच्या प्रॉपर्टीला अनरिजनेबल इंटरफेरन्स करतो. म्हणजे त्यांचा जो यूज ऑफ लँड आहे किंवा एन्जॉयमेंट ऑफ लँड आहे त्याला आपण इंटरफेरन्स करतो. किंवा आपल्या प्रॉपर्टीमध्ये एक्सेस वॉटर सोडणे, ते त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन त्यांच्या प्रॉपर्टीला डॅमेज कॉज करते किंवा त्याच्या प्रॉपर्टीला वल चढते. अशा वेळेस आपण काय करतो, त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये अनरिजनेबल इंटरफेरन्स करतोय. किंवा आपल्या प्रॉपर्टीत समजा आपल्या शेजारची व्यक्ती आहे, ती शेजारची व्यक्ती त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये तंबाखू भाजते, त्या तंबाखू भाजण्यामुळे जो वास येतो त्यामुळे आपल्याला जो त्रास होतो, त्यावेळी काय करते, ती समोरची व्यक्ती म्हणजे आपला जो शेजारी आहे तो आपल्या विरुद्ध काय करतोय, आपला जो प्रॉपर्टी एन्जॉय करण्याचा राईट आहे तो त्या राईटमध्ये तो इंटरफेअर करतोय. आता यामध्ये एक केस आहे, केस बघूया. इन ST हेलन्स स्मेल्टिंग कंपनी वर्सेस टिपिंग. आता या केसमध्ये काय झालेलं आहे की फ्यूम्स फ्रॉम द डिफेंडंट कंपनीज वर्क्स डॅमेज्ड अ प्लेंटिव्ह ट्री आणि श्रब्स, सच डॅमेज बिईंग अन इंजुरी टू प्रॉपर्टी. इट वॉज हेल्ड लिएबल फॉर डिफेंडंट. म्हणजेच काय, ज्या डिफेंडंटच्या प्रॉपर्टीमधून जे फ्यूम्स येत होते त्या फ्यूम्समुळे जे डिफेंडंटची जी कंपनी होती त्यामुळे जे फ्यूम्स येत होते त्यामुळे जे प्लेंटिव्हचे ट्री होते, म्हणजे प्लेंटिव्हची जी झाडे होती ती झाडे किंवा त्याची जे श्रब्स होते ते डॅमेज झालेले. यामध्ये कोर्टाने डिफेंडंटला जबाबदार धरले. म्हणजेच काय, डिफेंडंटने प्रायव्हेट न्यूसन्स कमिट केला असं कन्सिडर करून त्याला प्लेंटिव्हला डॅमेज दे असं सांगण्यात आलेलं. सेकंड आहे यामध्ये राईट टू लाईट और एअर इज नॉट अ नॅचरल राईट आणि अक्वायर सच राईट बाय वे ऑफ ग्रँट अँड प्रिस्क्रिप्शन. After such right has been acquired, its infringement is nuisance. In India, such right occurred by easement and it is actionable for damage as per section 33 of the Indian Easement Act. म्हणजेच काय, राईट टू लाईट म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणे किंवा स्वच्छ हवा मिळणे इज नॅचरल राईट नाही आहे, पण हा राईट आपण ॲक्वायर केला आहे. कसा केला आहे, तर इजमेंट राईट आहे आपला, आणि हा बाय वे ऑफ ग्रँट ऑफ प्रिस्क्रिप्शन. आता प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय, तर तिथून आपण वहिवाट जर असेल, आपली जुनी वहिवाट असेल, तर आपल्याला तिथून तो राईट आपला अराईज होतो. असं आपल्याला MLC मध्ये वगैरे वेगवेगळ्या कायद्यामध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे जुनी वहिवाट वगैरे असेल तर आपल्याला तो राईट मिळालेला असतो, आणि असा जर राईट इन्फ्रीज झाला तर त्याला न्यूसन्स कमिट केलं असं कन्सिडर केलं जातं. आणि हा आपल्याला इजमेंट ॲक्ट सेक्शन 33 मध्ये याबद्दल सांगितलेला आहे. आता यामधला जो सेकंड इसेन्शियल पॉईंट होता की इंजुरी काय ते अनरिजनेबल इंटरफेरन्स थ्रू यूज और एन्जॉयमेंट ऑफ लँड, त्यामधला सेकंड सब पॉईंट आहे की इंजुरी टू कम्फर्ट और हेल्थ.
म्हणजेच काय, एखाद्याच्या हेल्थ किंवा कम्फर्टमध्ये इंटरफेरन्स करणे. तर हा म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा जो कम्फर्ट आहे किंवा कन्व्हिनियन्स आहे त्यामध्ये जर तुम्ही इंटरफेरन्स केला तर असा जो तुमचा ॲक्ट आहे ते न्यूसन्स कमिट केला यासाठी तुम्हाला कोर्टाकडून जबाबदार धरलं जाईल. मग असा राईट कसा पाहिजे, तर तो ट्रॅव्हलिंग किंवा फॅन्शियल नसावा. म्हणजेच काय, तर छोट्या एकदम क्षुल्लक कारणासाठी तुम्ही तो राईट एखाद्या व्यक्तीनं तुमच्या विरुद्ध असा काहीतरी रॉंग कमिट केला आहे, तो क्षुल्लक आहे. म्हणजे समजा एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्हाला खरचटलं किंवा एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला ओरखडे ओढले किंवा काय, हे क्षुल्लक कारण आहे, यासाठी कोणी कोर्टामध्ये जात नाही. मग असा एखादा ॲक्ट कमिट केला असेल तर त्यामध्ये कोर्ट तुम्हाला डॅमेजेस देणार नाही. म्हणजे हे क्षुल्लक कारणासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. यासाठी एक मॅक्झिम आहे, ती आहे डी मिनिमाइज नॉन क्युरॅट लेक्स. म्हणजेच काय, तर द लॉ डज नॉट टेक अकाउंट ऑफ व्हेरी ट्रॅव्हलिंग मॅटर्स. एक्झाम्पल, डिस्टर्ब टू नेबर्स बाय लाऊडली डॉल्बी इज अन ॲक्शनेबल इन न्यूसन्स. म्हणजेच काय, तर एखादा क्षुल्लक गोष्ट असेल, कुणीतरी तुम्हाला नखानं ओरखडलं, यासाठी कोणती व्यक्ती कोर्टामध्ये जात नाही. मग अशा छोट्या छोट्या कारणासाठी कोर्ट त्यांचा मौल्यवान वेळ देणार आहे का, तर नाही. मग अशा कोर्टासाठी तुम्ही तिथल्या तिथं मिटवणे गरजेचं आहे. मग ह्या अशा गोष्टी कोर्ट कन्सिडर करत नाही. यामधला सेकंड इसेन्शियल पॉईंट आहे थर्ड इसेन्शियल पॉईंट आहे डॅमेजेस. म्हणजेच काय, तुम्ही जर प्रायव्हेट न्यूसन्स कमिट करत असाल त्यावेळी जे कोर्ट कन्सिडर ज्या गोष्टी कन्सिडर करतं त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की डॅमेजेस. म्हणजे तुमच्या कृतीमुळे समोरच्या व्यक्तीला नुकसान होणं गरजेचं आहे. तर एक्झाम्पल, अनलाईक ट्रेसपास विच इज ॲक्शनेबल पर से, ॲक्च्युअल डॅमेज इज रिक्वायर्ड टू बी प्रूव्ड इन अन ॲक्शन फॉर न्यूसन्स. म्हणजेच काय, तुम्हाला डॅमेज झालं आहे हे प्रूव्ह करणं गरजेचं आहे. आणि डॅमेज कसा हवा, ॲक्च्युअल डॅमेज पाहिजे. इन द केस ऑफ पब्लिक न्यूसन्स द प्लेंटिफ कॅन ब्रिंग अन ॲक्शन इन टॉर्ट ओनली व्हेन द प्रूव्ह स्पेशल डॅमेजेस टू हिम. म्हणजेच काय, पब्लिक न्यूसन्स कमिट झालं हे जर तुम्हाला कोर्टामध्ये सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला स्पेशल डॅमेजेस झालेत हे पहिला तुम्ही कोर्टामध्ये सिद्ध केलं पाहिजे. तरच कोर्ट तुम्हाला त्यामध्ये नुकसान भरपाई देईल. अन्यथा पब्लिक न्यूसन्समध्ये नुकसान भरपाई दिली जात नाही. आणि इन प्रायव्हेट न्यूसन्स अल्दो डॅमेजेस इज वन ऑफ द इसेन्शियल लॉ विल ऑफन टू प्रिझ्युम इट. म्हणजे प्रायव्हेट जर न्यूसन्स कमिट झाला असेल तर त्यामध्ये एवढे गरजेचं नाही आहे की तुम्हाला स्पेशल डॅमेजेस प्रूव्ह करायलाच पाहिजे. फक्त तुमच्या विरुद्ध तुमचा जो राईट आहे तो अफेक्ट झाला आहे किंवा तुमचा जो लिगल राईट आहे त्याचं जर व्हायलेशन होत असेल त्या न्यूसन्समुळं तर तुम्हाला कोर्टाकडून डॅमेजेस दिले जातात. पण पब्लिक न्यूसन्समध्ये स्पेशल डॅमेज झाले हे प्रूव्ह करणं गरजेचं असतं. आता न्यूसन्स कमिट झाला असेल तर त्यामध्ये डिफेन्सेस काय आहेत, कारण जसं प्लेंटिफचा राईट आहे तसं डिफेंडंटचा पण राईट आहे. मग डिफेंडंटचा जो राईट तो कोर्टामध्ये त्याचा राईट ज्यावेळी डिफेंडंट ज्यावेळी त्याचा राईट बद्दल कोर्टामध्ये सांगत असतो त्यावेळेस त्याला आपण डिफेन्स असं म्हणतो. आता अ नंबर ऑफ डिफेन्सेस हॅव बीन प्लेडेड इन ॲक्शन फॉर न्यूसन्स. सम ऑफ द डिफेन्सेस हॅव बीन रिकॉग्नाइज्ड बाय द कोर्ट ॲज व्हॅलिड डिफेन्स अँड सम अदर्स हॅव बीन रिजेक्टेड. बोथ द व्हॅलिड और इफेक्च्युअल डिफेन्सेस ॲज वेल ॲज इनइफेक्च्युअल डिफेन्सेस हॅव बीन डिस्कस्ड बिलो. म्हणजेच काय, कोर्टामध्ये आता डिफेंडंटच्या विरुद्ध तुम्ही केस फायली तर तो तर गप्प बसणार नाही. तो पण सांगणार की कोर्टामध्ये सांगणार की माझी चूक नव्हती, प्लेंटिफची चूक होती किंवा काय. असे जे डिफेन्सेस असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. त्यातले काही कोर्ट व्हॅलिड आहेत म्हणून कन्सिडर करतं तर काही इनव्हॅलिड आहेत म्हणून रिजेक्ट करून देतं. मग जे व्हॅलिड डिफेन्स आहेत त्यालाच आपण इफेक्च्युअल डिफेन्स म्हणतो आणि जे इनव्हॅलिड आहेत त्यालाच आपण इनइफेक्च्युअल डिफेन्सेस म्हणतो. म्हणजेच काय झालं तर जे न्यूसन्स आहेत त्या न्यूसन्स कमिट झाला त्यावेळी जो डिफेंडंट डिफेन्स घेतो त्यामध्ये पण दोन कॅटेगरी पडते. एक आहे इफेक्च्युअल डिफेन्स आणि दुसरा आहे इनइफेक्च्युअल डिफेन्स. आता पहिल्यांदा आपण इफेक्च्युअल डिफेन्स बघूया. इफेक्च्युअल डिफेन्स म्हणजे काय, तर प्रभावी बचाव. म्हणजेच काय, जो कोर्टामध्ये कन्सिडर केला जातो आणि तो कन्सिडर करून समोरच्या व्यक्तीला त्यामध्ये कॉम्पन्सेशन दिले जातं. आता पहिला आहे यामधला प्रिस्क्रिप्टिव्ह राईट टू कमिट न्यूसन्स. म्हणजे काय, जुनी वहिवाट वगैरे असेल तर अशा वेळेस डिफेंडंट डिफेन्स घेऊ शकतो. आता प्रिस्क्रिप्टिव्ह राईट टू कमिट न्यूसन्स यामध्ये नेमकं काय येतं ते एकदा बघूया. राईट टू डू अन ॲक्ट
which would otherwise be a nuisance may be acquired by prescription if a person has continued with an activity on the land of another person for 20 years or more. He acquire legal right by prescription. समजा समोरची व्यक्ती जर तुमच्या विरुद्ध केस फाईल करत असेल तर तुम्ही गप बसणार आहे का नाही? तुम्ही काय म्हणणार, नाही साहेब, माझा इथून येण्या जाण्याचा अधिकार होता, मी कुठं यामध्ये त्या समोरच्या पार्टीचा राईट इन्फ्रिज केला आहे. मग हा जो आपण डिफेन्स घेतो त्यालाच काय म्हणतो, इफेक्च्युअल डिफेन्स वगैरे. आणि न्यूसेन्स. आता हा राईट कसा पाहिजे तर तुमचा प्रिस्क्रिप्टिव्ह राईट पाहिजे. म्हणजेच काय तर तुमची तिथून जुनी वहिवाट असेल तर हा व्हॅलिड डिफेन्स असतो. आपण बऱ्याचदा बघतो रस्ता केसेस वगैरे असतात त्यावेळी आपण राईट ऑफ प्रिस्क्रिप्टिव्हचा डिफेन्स घेत असतो. आणि हा राईट कसा पाहिजे तर 20 years मोर दॅन 20, म्हणजे जो डिफेंडंट हा प्रॉपर्टी एन्जॉय करतोय तो तिथं 20 वर्षापूर्वीपासून हा राईट एन्जॉय करतोय. म्हणजे एखाद्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही पिठाची गिरण बंद करा किंवा एखादी पोल्ट्री असेल त्या पोल्ट्रीमधून वास येतोय या अनुषंगाने जर केस वगैरे फाईल करत असेल तर ते व्यक्ती डिफेन्स घेणार ना की नाही, माझी पूर्वीपासून मी हाच धंदा करतो आणि तेव्हापासून कुणालाही काही त्रास झालेला नाही आहे किंवा तेव्हापासून कधी कुणाला कोणताही रोग झालेला नाही आहे, त्यामुळे माझा हा राईट ऑफ प्रिस्क्रिप्शन आहे असा तो डिफेन्स घेऊ शकतो. सेकंड आहे स्टॅट्युटरी ॲथॉरिटी. म्हणजेच काय, वैधानिक प्राधिकरण. म्हणजे कायद्यानं असं व्हॅलिड असणं. अन ॲक्ट डन अंडर द ॲथॉरिटी ऑफ अ स्टॅट्यूट इज अ कम्प्लीट डिफेन्स इफ अ न्यूसन्स इज नेसेसरीली इन्सिडंट टू व्हॉट हॅज बीन ऑथोराइज्ड बाय अ स्टॅट्यूट देर इज अ नो लिॲबिलिटी फॉर दॅट अंडर द लॉ ऑफ टॉर्ट. म्हणजेच काय, जर कायद्यानं तुम्हाला व्हॅलिड दिलं असेल, समजा पोलिसांनी एखाद्याच्या विरुद्ध लाठीचार्ज केला तर त्याला काय म्हणतो आपण, स्टॅट्युटरी ॲथॉरिटी आहे. म्हणजे काय, त्याला ते व्हॅलिड रिझन आहे. पण एखादी प्रायव्हेट व्यक्ती आहे किंवा तुमच्या शेजारीने तुमच्यावर लाठीचार्ज केला किंवा तुमच्यावर लाठीनं हल्ला केला तर तुम्ही काय म्हणणार की त्यानं मला ग्रीवियस हर्ट केलं किंवा काही यासंबंधी त्याच्याविरुद्ध तुम्ही क्रिमिनल केस फाईल करू शकता. किंवा आता स्टॅट्युटरी ॲथॉरिटीचा अजून एक टॉर्टमधलं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखादा बेलीफ असतो किंवा पोलीस असतात जे बेलीफ जसं समन्स घेऊन येतात तसंच पोलीस जसं वॉरंट किंवा बेलेबल नॉन बेलेबल वॉरंट घेऊन येतात आणि ते वॉरंट बजावणी करायचे असेल तर त्यांना तुमच्या प्रॉपर्टीमध्ये यावंच लागणार आहे. मग तुम्ही म्हणणार आहे का त्यांनी ट्रेसपास कमिट केला, तर नाही. कारण का, तर त्यांना जी कायद्याने ड्युटी दिली ते ड्युटीची अंमलबजावणी करत असतात. मग असा ज्यावेळी तुम्ही त्यांच्याविरुद्ध न्यूसन्स कमिट केला आहे म्हणून वगैरे केस फाईल कराल त्यावेळी जे पोलीस आहे ते डिफेन्स घेणार की नाही, मला हा स्टॅट्युटरी ॲथॉरिटी आहे आणि त्यावेळी कोर्ट त्यांना जबाबदार धरणार नाही. आता इनइफेक्च्युअल डिफेन्सेस काय असणार आहेत, म्हणजे अप्रभावी बचाव. म्हणजे जे व्हॅलिड डिफेन्स नसणार आहेत, कोर्ट त्याला या गोष्टीत मोस्टली कन्सिडर करत नाही. एखाद्याची लिॲबिलिटी जर यामधून झटकून द्यायची असेल तर कोर्ट या गोष्टी कन्सिडर करत नाही. पहिलं काय आहे, न्यूसन्स ड्यू टू ॲक्ट ऑफ अदर्स. म्हणजे काय, दुसऱ्यांनी ॲक्ट केलं त्यामुळे न्यूसन्स कमिट झाला म्हणून माझी काही जबाबदारी नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. म्हणजे स्वतःची जबाबदारी तुम्ही झटकू शकत नाही. हेच एकदा इंग्लिशमध्ये समजून घेऊया आपण. समटाइम्स द ॲक्ट ऑफ लॉ ॲक्ट ऑफ 2 or more persons ॲक्टिंग इंडिपेंडेंटली ऑफ each other may cause nuisance, although the act of any one of them alone would not be so. An action can be brought against any one of them, and it is no defense that the act of defendant alone would not be a nuisance, and the nuisance was caused when other had also acted in the same way. म्हणजेच काय, समजा ग्रुपमध्ये एखाद्या वेळेस ज्यावेळी दंगा होतो किंवा ग्रुपमध्ये तुम्ही डॉल्बी लावले तर तुम्ही म्हणणार आहे का त्यावेळी की नाही मला जबाबदार धरू नका, बाकीचे होते त्यांना जबाबदार. तर असं तुम्हाला करता येणार नाही. कारण का, तर तुम्हाला तिथं जर बघितले मोस्टली हे दंगलमध्ये वगैरे होतं बघा. एखाद्या एरियामध्ये दंगल होत असतील तर पोलीस काय करतात, त्यांना पर्टिक्युलर व्यक्ती माहीत नसते तर सगळ्यांच्या विरुद्ध त्यांनी केस फाईल करतात किंवा ज्या व्यक्तींची आयडेंटिफाय होईल तेवढ्या विरुद्ध तर त्यांनी सुरुवातीला त्यांनी सगळ्यांविरुद्ध केस फाईल करतात आणि जे आयडेंटिफाय होईल त्यांच्याविरुद्ध ते कंटिन्यू राहतं वगैरे. मग त्यावेळी तुम्ही म्हणणार आहे का की मी नव्हतोच म्हणून किंवा माझ्याविरुद्ध करू नका, बाकीचे होते त्यांना जबाबदार मला सोडा असं म्हणता येणार नाही. यामधला जो दुसरा ग्राउंड आहे तो पब्लिक गुड. इट इज नो डिफेन्स टू से दॅट व्हॉट इज न्यूसन्स टू अ पर्टिक्युलर प्लेंटिफ इज बेनिफिशियल टू द पब्लिक इन जनरल. आता याचं एक एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला समजावून सांगते. तर
कोणतं तरी फंक्शन आहे, आपण आता गणपती उत्सव धरूया, गणपती उत्सव आहे आणि त्यामध्ये तुम्ही डॉल्बी आणून वाजवताय. डॉल्बी वाजवताय म्हणजे पर्टिक्युलर एखादी व्यक्ती वाजवत नसते, त्यासाठी काय केलेलं असतं, मंडळ वाजवतो किंवा गावाकडून वाजवली जाते. मग अशा आणि समजा यामुळे एखाद्याच्या घरात पेशंट आहे आणि तो पेशंट दगावला किंवा एखाद्याला काहीतरी इंजुरी कॉज झाली, इंजुरी म्हणजे हेल्थला अफेक्ट होत असेल, तर ती व्यक्ती जर कोर्टामध्ये गेली आणि त्यावेळी त्यांनी तुमच्याविरुद्ध केस फाईल केली किंवा त्या मंडळाच्या विरुद्ध केस फाईली, त्यावेळी ते म्हणणार आहेत का की सगळा गाव नाचवत होता आणि एकालाच त्रास होता, तर असं एकालाच त्रास होत होता, त्यामुळे ते गावाच्या बेनिफिटसाठी आणलेली पब्लिक ॲट लार्ज, त्या पब्लिक ॲट लार्जचा गुड म्हणजे पब्लिक गुडसाठी आणलेली होती, त्यामुळे पब्लिकचं भलं होणार होतं, सगळी व्यक्ती नाचत होती, सगळे एन्जॉय करत होती, मग एकाला नाही झालं म्हणून काय झालं, तर तुम्ही असं म्हणू शकत नाही. कारण का टॉर्ट हा कसा आहे, सिव्हिल रॉंग, आणि सिव्हिल रॉंग कसा असतो, इंडिपेंडंट व्यक्तीच्या विरुद्ध असू शकतो, त्यामुळे पब्लिक गुडचा तुम्ही इथं डिफेन्स घेऊ शकत नाही. आता थर्ड पॉईंट आहे रिझनेबल केअर. द रिझनेबल केअर, यूज ऑफ रिझनेबल केअर टू प्रिव्हेंट न्यूसन्स इज जनरली नो डिफेन्स. म्हणजेच काय, मी डॉल्बी वाजवले पण मी आवाज कमी ठेवलेला नाही, असा डिफेन्स तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे असा डिफेन्स कुठलाही डिफेंडेंट घेऊ शकत नाही. किंवा समजा एखाद्या डॉक्टरांनी एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देताना काय ते जास्त हे केलं, असं इंजेक्शन दिलं की त्या व्यक्तीचा त्यात मृत्यू झाला, तर त्यावेळी डॉक्टर डिफेन्स घेणार आहेत का की नाही मी जे हे दिलं त्यामध्ये जे औषध घेतलेलं त्या औषधाची मात्रा कमीच ठेवलेली, त्या व्यक्तीची बॉडी तेवढी चांगली बॉडी नव्हती की त्यांनी ते सहन केलं नाही, असा काही डिफेन्स ते घेऊ शकत नाही. किंवा एखाद्या फॅक्टरीमधून गॅस लिकेज होत असेल, गॅस लिकेज होणे हे सुद्धा एक न्यूसन्स आहे. मग त्यावेळी ते कंपनी म्हणू शकते की नाही मग आमच्या कंपनीतून एवढंच थोड्या प्रमाणातच गॅस लिकेज झालं आहे, त्यामुळे एवढ्या गॅसमुळे पब्लिक हे अफेक्ट होऊ शकत नाही किंवा काय, असे डिफेन्स ते घेऊ शकत नाहीत. म्हणजे मी रिझनेबल केअर घेले आणि त्यामुळे न्यूसन्स कमिट झाला आहे, हा डिफेन्स कोणत्याही डिफेंडंटला घेता येत नाही. हा डिफेन्स जो आहे तो इनइफेक्च्युअल स्वरूपाचा आहे. फोर्थ आहे प्लेंटिफ कमिंग टू न्यूसन्स. आता यामध्ये काय सांगितलं आहे, इट इज नो डिफेन्स दॅट द प्लेंटिफ हिमसेल्फ कम टू द प्लेस ऑफ न्यूसन्स. अ पर्सन कॅन नॉट बी एक्सपेक्टेड टू रिफ्रेन फ्रॉम buying a land on which a nuisance already exists, and the plaintiff can recover even if nuisance has been going on long before he went to that place. The maxim voluntary non-fit injuria cannot be applied in such case. म्हणजेच काय, याचं एक एक्झाम्पल देऊन सांगते. आता मगाशीच एक्झाम्पल घेऊया आपण, जी डॉल्बी आपण आणलेली. आता डॉल्बी आणले गावात, डॉल्बीमध्ये आधी प्लेंटिफ पण नाचत होता, नंतर त्यांना जाऊन केस फाईल केली, असं तुम्ही डिफेन्स घेणार आहे की? किंवा डॉल्बी आणताना प्लेंटिफने त्याची कन्सेंट दिलेली, तुम्ही डॉल्बी आणा, आपण सगळेच एन्जॉय करूया, आणि पण आता तो आमच्या विरुद्ध केस फाईल करतोय, हा डिफेन्स तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे काय, प्लेंटिफ कमिंग टू न्यूसन्स, म्हणजे सुरुवातीला प्लेंटिफ पण होता त्यामध्ये न्यूसन्स कमिट करण्यासाठी, आणि आता तो बाजूला झाला आणि त्यानं आमच्या विरुद्ध केस फाईल केल्या, असा कोणताही डिफेन्स तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजेच काय, व्हॉलंटरी नॉन फिट इंजुरिया. आता व्हॉलंटरी नॉन फिट इंजुरिया म्हणजे काय, तर व्हॉलंटरीला काय म्हणतो, कन्सेंट. म्हणजे प्लेंटिफची पूर्वी कन्सेंट होते आणि आत्ता नाही आहे, किंवा प्लेंटिफची कन्सेंट होती रॉंग कमिट करण्यासाठी, हा डिफेन्स डिफेंडेंट घेऊ शकत नाही. असा जर डिफेन्स घेतला तर त्यामध्ये कोर्ट डिफेंडेंटला कोर्ट त्यामधून डिफेंडेंटला सोडणार नाही, तर त्याला त्यामध्ये जबाबदार धरलं जाईल. आता न्यूसन्सच्या संबंधी रेमिडीज काय, रेमिडी म्हणजे काय, तर उपाय. समजा आता न्यूसन्स कमिटच झाला आहे, मग आता प्लेंटिफचा जो राईट आहे तो राईट तर इन्फ्रीज झाला आहे, मग त्याला काहीतरी त्या मोबदल्यात दिलं पाहिजे ना. मग आता हे न्यूसन्स ज्यावेळी कमिट होतो त्यावेळी प्लेंटिफकडे काय रेमिडी असते, तर कोर्ट प्लेंटिफला 3 प्रकारच्या रेमिडी देतो. एक तर इंजंक्शन यामध्ये ग्रांट केलं जातं, दुसरं आहे की डॅमेजेस दिले जातात, आणि तिसरं आहे की अबेटमेंट केली जाते. आता पहिला डिफेन्स एकदा आपण बघूया. म्हणजेच काय, देर आर 3 काइंड्स ऑफ रेमिडीज अवेलेबल इन द केस ऑफ न्यूसन्स. दीज आर, पहिलं काय आहे, इंजंक्शन. आता इंजंक्शन म्हणजे काय, तर मनाई देणं. आपण म्हणतो ना स्टे आणला वगैरे, स्टे म्हणजे काय, समोरच्या पार्टीला काहीही करू न देणं, म्हणजेच काय, तर इंजंक्शन देणं, त्याच्यावरती मनाई आणणं. आता इंजंक्शन इज अ ज्युडिशियल ऑर्डर रिस्ट्रेनिंग अ पर्सन फ्रॉम डुईंग ऑर कंटिन्यूइंग अन ॲक्ट
which might be threatening or invading the legal right of another. It may be in the form of temporary injunction which is granted or on for a limited period of time, which may get reversed or confirmed. If it is confirmed, then it takes it form of a permanent injunction. म्हणजेच काय, इंजेक्शन देणं म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला रिस्ट्रेंट करणं. आता इंजेक्शन कोणकोणत्या स्वरूपाचे दिले जातात, तर परमनंट, मॅन्डेटरी किंवा टेम्पररी इंजेक्शन दिले जातात. आता हे वेगवेगळ्या कायद्यामध्ये सुद्धा याबद्दल डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता इंजेक्शन देणं म्हणजे काय, तर रिस्ट्रेंट करणं म्हणजे एखादी कृती करत असेल आणि त्या कृतीमुळे जर समोरच्या व्यक्तीचा राईट इन्फ्रिज होत असेल तर ते करू नये म्हणून कोर्ट त्याच्यावर बंधन घालतं, त्यालाच आपण इंजेक्शन असं म्हणतो. आणि हे टेम्पररी किंवा परमनंट फॉर्ममध्ये सुद्धा असू शकतं किंवा मॅन्डेटरी स्वरूपाचे सुद्धा असतं. आता टेम्पररी म्हणजे काय, तात्पुरता त्याला मनाई देणं. परमनंट स्वरूपाचे म्हणजे काय, यालाच परपेच्युअल इंजेक्शन सुद्धा म्हणतो, म्हणजे कायमस्वरूपी त्याला मनाई देणं. सेकंड रेमेडी काय अवेलेबल आहे, तर डॅमेजेस म्हणजे काय, डॅमेजेस मे बी ऑफर्ड इन टर्म्स ऑफ कॉम्पन्सेशन टू द ॲग्रीड पार्टी. म्हणजे काय, डॅमेज म्हणजे आपण नॉर्मल भाषेत काय म्हणतो की मला लॉस झाला किंवा नुकसान झालं, पण डॅमेजेस म्हणजे काय, तर कॉम्पन्सेशन. आपल्या टॉर्टमध्ये डॅमेजेस देणं म्हणजे काय म्हणतो, तर कॉम्पन्सेशन देणं. म्हणजे काय, एखाद्याचा राईट जर इन्फ्रिज होत असेल तर त्याला त्याच्या मोबदल्यात काहीतरी देणं. आणि कॉम्पन्सेशन कसे असतात, तर मॉनिटरी फॉर्ममध्ये असतात, म्हणजे पैशाच्या स्वरूपात असतात. डॅमेजेस मे बी ऑफर्ड इन टर्म्स ऑफ कॉम्पन्सेशन टू द ॲग्रीड पार्टी. म्हणजे ज्या व्यक्तीचा राईट इन्फ्रिज झाला आहे त्या व्यक्तीला कॉम्पन्सेशन दिले पाहिजेत. दिस कुड बी नॉमिनल डॅमेजेस. म्हणजे आता डॅमेजेस कसे असतात ते आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितले. डॅमेजेस नॉमिनल असू शकतात, एक्झाम्पलरी असू शकतात, असे त्याचे वेगवेगळे स्वरूपाचे असतात. पण न्यूसन्समध्ये कसे असतात, तर नॉमिनल डॅमेजेस दिले जातात. द डॅमेजेस टू बी पे टू द ॲग्रीड पार्टी इज डिसाइडेड बाय द स्टॅट्यूट. And the purpose of the damages is not just compensating the individual who have suffered, but also making the defendant realize his mistake and deter him from repairing the same wrong done by him. म्हणजे आता डॅमेजेस देण्याचा एक उद्देश काय असू शकतो, तर प्लेंटिफला जे ॲक्च्युअल नुकसान झालं आहे किंवा त्यामुळे जे नुकसान जी कृती केली आहे त्या कृतीमुळे जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची भरपाई देणं. आणि दुसरा ऑब्जेक्ट काय असतो, तर डिफेंडंटनं जे ॲक्ट केले त्यापासून म्हणजे असा ॲक्ट किंवा अशी कृती त्यांना पुन्हा करू नये किंवा अशी कृती केल्यामुळं कोर्टाकडून कोर्ट डॅमेजेस द्यायला लावतो, म्हणून जे बाकीचे व्यक्ती आहे त्या व्यक्ती असे ऑफेन्सेस कमिट करणार नाहीत. म्हणजेच काय, तर डिटरंट थेअरीचा सुद्धा इथं यूज केला जातो. म्हणजेच डॅमेजेस देण्यामागचे दोन उद्देश आहेत. पहिला उद्देश आहे की एकतर जो प्लेंटिफला लॉस झाला आहे तो लॉस त्याला भरून काढणे आणि दुसरा म्हणजे डिटर करणे. आणि यामधला थर्ड पॉईंट आहे अबेटमेंट. आता अबेटमेंटचा मिनिंग काय होतो, एक अबेटमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण, उचकवणे. म्हणजेच काय, तर एखाद्याला कृती करणे भाग पाडणे, तर तो अबेट असतो तो ABE असतो अबेटमेंट. आणि हा आहे जो ABA अबेटमेंट म्हणजे काय, कमी करणे. तर काय, अबेटमेंट ऑफ न्यूसन्स मीन्स रिमूव्हल ऑफ न्यूसन्स. म्हणजे काय, रिमूव्ह करणे, कमी करणे बाय द पार्टी हू हॅज सफर्ड विदाउट एनी लीगल प्रोसिडिंग. दिस काइंड ऑफ रेमेडी इज नॉट फेवर्ड बाय द लॉ बट इज अवेलेबल अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस. म्हणजेच काय, याचं एक एक्झाम्पल देऊन समजवते मी. आता पिठाची गिरण आहे, गिरण आहे, तर त्यावेळी समोरच्या समजा त्या पिठाची गिरण बंद करा म्हणून जर कोर्टात गेले असेल तर कोर्ट डॅमेजेस काय देऊ शकतो की डायरेक्ट इंजंक्शन ग्रँट करू शकतो की तुम्ही ते गिरण बंद करा आणि कोर्ट काय ते प्लेंटिफला डॅमेजेस द्या. पण अशा केसेसमध्ये पिठाची गिरण आहे तिथं अबेटमेंटचा जो राईट आहे, अबेटमेंटची जी रेमेडी आहे कमी करण्यासाठी तो देऊ शकत नाही. कारण का, तर जो गिरण चालवतो तो म्हणणार आहे का कोर्टामध्ये की नाही, मी आधी 100 दळप टाकत होतो त्यामुळे प्लेंटिफला त्रास होत होता, आता मी 10च दळप टाकतो, असं होणार आहे का, नाही. तर अबेटमेंट म्हणजे काय, कमी करणं. जसे की डॉल्बी आहे, आता डॉल्बीचं काय आहे 75 डेसिबलपेक्षा जास्त वाजवू नये असं म्हणतात, पण ते वाजवत असतील तर अशा केसेसमध्ये कोर्ट काय म्हणतं की तुम्ही जे तुम्हाला कायद्याने बंधन घालून दिलेलं आहे त्या बंधनाच्या आतमध्ये तुम्ही वाजवा
असं म्हणजे काय, अबेट करणं. अबेट म्हणजे काय तर कमी करणं. हे एक रेमेडी अशा केसेसमध्ये दिली जाते. पण मोस्टली कोर्ट ही जी रेमेडी आहे अबेटमेंटची, ही रेमेडी यूज करत नाही. कारण का तर जो प्लेंटिफचा ऑब्जेक्ट आहे किंवा प्लेंटिफचा जो राईट आहे तो यामुळे भरून निघत नाही, किंवा जो प्लेंटिफ कोर्टामध्ये जाण्यामागचा उद्देश असतो तो यामुळे पूर्ण होत नाही. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की न्यूसन्स. आता न्यूसन्सचे प्रकार, न्यूसन्स म्हणजे काय, न्यूसन्सचे प्रकार बघितलेले आहेत. न्यूसन्सचे इसेन्शियल एलिमेंट्ससुद्धा आपण बघितलेले आहे. त्यानंतर न्यूसन्स कमिट झाला तर डिफेंडंट गप बसणार आहे का नाही, तर तो डिफेंडंट कोणते डिफेन्स घेणार हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर न्यूसन्ससाठी जर कोर्टामध्ये गेला तर कोर्ट कोणत्या गोष्टी कन्सिडर करून प्लेंटिफला रेमेडी देणार आहे, या गोष्टीसुद्धा हे सर्व पॉईंट आज आपण या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.